विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेणार आहोत इयत्ता 9वीचं निर्देशक भूमिती सराव संच 7.1। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकावरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा असं सांगितलंय। म्हणजे इथं आपल्याला बिंदू दिलेले आहेत आणि त्यांचे सहनिर्देशक दिलेले आहेत। आता समजा हा जो बिंदू आहे ई, तर या ठिकाणी हे जे असतात ना, तर हे आहे पहिला सहनिर्देशक, तर तो असतो एक्स निर्देशक आणि हा असतो वाय निर्देशक। तर ते जे निर्देशक आहे तर त्यांचे जे चिन्ह आहे धन किंवा ऋण, त्याच्यावरून आपल्याला ठरवावं लागतं की तो बिंदू कोणत्या चरणात आहे। म्हणजे की बघा, या ठिकाणी उदाहरणासाठी मी काय केलेलं आहे, हा एक एक्स अक्ष दिलेला आहे आणि इथे एक वाय अक्ष दिलेला आहे ना। तर या ठिकाणी बघा, तर हे याच्यामुळं काय होतं, हे या प्रतलाचे 4 भाग तयार होतात है ना। तर हा चरण 1, चरण 2, चरण 3 आणि चरण 4 असं आपण गृहीत धरतो। ठीक आहे। तर आता बघा, या चरणमध्ये म्हणजे चरण 1 मध्ये हे धन कॉमा धन दिले, म्हणजेच काय, इथं एक्स निर्देशक धन असतो आणि वाय निर्देशक पण धन असतो। इथं काय आहे, ऋण कॉमा धन, म्हणजे एक्स निर्देशक ऋण असणार, वाय निर्देशक धन असणार। इथं ऋण कॉमा ऋण दिले, म्हणजेच काय, तर इथं दोन्ही निर्देशक बिंदूचे कसे आहेत, ऋण आहेत आणि या ठिकाणी धन कॉमा ऋण आहे, म्हणजेच काय, एक्स निर्देशक धन आहे आणि वाय निर्देशक ऋण आहे। तर याच्यावरून आपण सांगू शकतो की एखादा बिंदू कोणत्या चरणामध्ये येऊ शकतो। ठीक आहे। तर आपण सुरुवात करूयात इथून। तर बघा, इथं काय दिलंय, बिंदू ए दिलाय, कोणता आहे, ऋण 3,2, म्हणजे या बिंदूचा एक्स निर्देशक कसा आहे, तर एक्स निर्देशक इथं लिहिणार मी ऋण व वाय निर्देशक कसं आहे, तर बघा धन आहे। आता ऋण कॉमा धन असलेलं बघा कुठं आहे, हे या ठिकाणी ऋण कॉमा धन म्हणजे चरण 2 मध्ये आहे, म्हणून इथं लिहिणार बिंदू ए हा चरण 2 मध्ये आहे। त्यानंतर पुढचा बघा कोणता आहे, बिंदू बी, याचे पॉइंट काय आहे दिलेले निर्देशक, ऋण 5, ऋण 2, म्हणजे एक्स निर्देशक कसा आहे, तर तो ऋण आहे व वाय निर्देशक पण कसा आहे, ऋण आहे है ना। तर आता या ठिकाणी आपण बघू शकतो बघा, तर हे ऋणवालं कुठं आहे, या ठिकाणी, म्हणजे चरण 1, 2 आणि हा चरण 3 आहे। तर या ठिकाणी आपण लिहिणार बिंदू बी हा चरण 3 मध्ये आहे। त्यानंतरचा बिंदू बघा, के बिंदू दिलेला आहे पुस्तकामध्ये, तर त्याचे निर्देशांक आहेत 3.5 आणि 1.5। तर याच्यावरून आपण असं लिहू शकतो, बिंदू केचा एक्स निर्देशांक कसा आहे, तर धन आहे बघा है ना, 3.5, चिन्ह दिलं नाही म्हणजे धन, आणि वाय निर्देशक पण कसं आहे, धन आहे है ना। आता धन आणि धन असलेले निर्देशक कुठं आहे, या ठिकाणी, म्हणजे चरण 1 मध्ये, म्हणून इथे लिहिणार आपण बिंदू के हा चरण 1 मध्ये आहे। त्याच्या पुढचं बिंदू आहे डी, त्याचे आहेत सहनिर्देशक 2,10, जे की दोन्ही पण कसे आहेत, धन धन आहेत। या ठिकाणी लिहिणार मग एक्स निर्देशक पण धन व वाय निर्देशक पण काय, धन। आता याच्यावरून आपण काय सांगू शकतो, बिंदू डी हा चरण 1 मध्ये आहे। तर त्यानंतरचं बघा, 5वा बिंदू काय आहे, ई 37,35, या पण ठिकाणी तुम्ही पाहिलं तर काय दिसतंय, हे पण धन आहे आणि हे पण धन आहे, म्हणजेच काय, तर एक्स निर्देशक पण काय येतो इथं, धन व वाय निर्देशक पण काय आहे, धन आहे। याच्यावरून आपण सांगू शकतो की बिंदू कोणता, ई हा चरण कोणत्या चरणात आहे, 1 मध्ये आहे। तर यानंतर बघा, बिंदू एफचा एक्स निर्देशक है ना। आता बिंदू एफचा एक निर्देशक कसा आहे, तर 15 आहे, म्हणजे धन आहे, तरी धन, व वाय निर्देशक वाय कोणता आहे, ऋण 18, म्हणजे चिन्ह कोणतं आहे, ते ऋण आहे। आता आपण त्या ठिकाणी बघूयात, धन आणि ऋण असणारं कुठं आहे, या ठिकाणी आहे, म्हणजे 1, 2, 3 आणि हे चरण 4। तर आपण काय लिहिणार, बिंदू एफ हा चरण 4 मध्ये आहे। त्यानंतर बघा, बिंदू जी आहे 3,7, आता 3,7 म्हणजे बिंदू जीचा एक्स निर्देशांक काय आहे, धन, तर या ठिकाणी लिहिलं आपण धन, व वाय निर्देशांक कसा आहे, ऋण, तर हे लिहिलं आपण ऋण। याच्यावरून आपण काय सांगू शकतो बघा, हे धन आणि ऋण असणारे कुठं आहेत, या ठिकाणी धन आणि ऋण असणारे, म्हणजेच काय, चरण 4। तर इथं पण लिहिणार चरण 4 मध्ये आहे। ठीक आहे। तर हे रोमन अंक आहे चरण 4। या ठिकाणी बघा,
एच बिंदू दिलाय 0,5. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस पण सहनिर्देशांक जर एखादा 0 असेल, मग ते एक्स असो किंवा ते वाय असो, तर तो बिंदू काय असतो, चरणमध्ये नसतो, तर तो बिंदू अक्षावर असतो. एकतर ते एक्स अक्षावर असेल किंवा वाय अक्षावर असेल. तर बघा, एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशांक 0 असतो, बरं. आणि वाय अक्ष जो आहे ना, तर त्याच्यावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशांक कसा असतो, 0 असतो. तर या ठिकाणी बघा, हा कोणता 0 आहे, याचा एक्स निर्देशांक काय आहे, 0 आहे. तर या ठिकाणी मी लिहिलं 0. आता वाय निर्देशांक काय आहे बघा, ऋण आहे. तर या ठिकाणी आपण लिहिणार काय, ऋण लिहिलं है ना. तर आता याच्यावरून आपण काय सांगू शकतो, हे जर 0 असेल तर बिंदू काय समजायचं, वाय अक्षावर आहे असं समजायचं. म्हणून इथे लिहिणार बिंदू एच हा वाय अक्षावर आहे. आता पुढचं बघा, इथं बिंदू एम दिलाय, कोणता, 12,0. आता या ठिकाणी बघा, बिंदूचा एक्स निर्देशांक कसा आहे, धन आहे, व वाय निर्देशांक कसा आहे, 0 आहे. आता वाय निर्देशांक जर 0 असेल तर बिंदू एक्स अक्षावर आहे असं सांगायचं. तर या ठिकाणी आपण लिहिणार एक्स अक्षावर आहे, बिंदू एम हा एक्स अक्षावर आहे. त्यानंतर बघा, बिंदू कोणता आहे, एन आहे, 0,9. आता या ठिकाणी आपण काय लिहिणार, बिंदू एक्सचा एक्स निर्देशांक काय आहे, 0 आणि वाय निर्देशांक काय आहे, तर धन आहे. ठीक आहे, इथं धन 9 म्हणजे फक्त आपण चिन्ह लिहितो. आता याच्यावरून काय कळतं बघा, हा काय आहे, एक्स निर्देशांक 0 आहे म्हणजे बिंदू कशावर आहे, या वाय अक्षावर आहे असं लिहिणार आपण. ठीक आहे, म्हणून बिंदू एन हा वाय अक्षावर आहे. आता पुढचा बिंदू आहे बघा, 0,2.5. आता या ठिकाणी पी चा एक्स निर्देशांक काय, 0 आणि वाय निर्देशांक काय आहे, तर तो धन आहे है ना. तर आता आपण काय पाहणार बघा, एक्स जर 0 असेल तर आपण काय म्हणणार की तो बिंदू कोणत्या, वाय अक्षावर आहे. तर या ठिकाणी आपण लिहिलं हा वाय अक्षावर आहे. त्यानंतर शेवटचा बिंदू आहे ऋण 7,3. क्यू हा बिंदू दिलेला आहे. तर आता बघा, क्यूचा एक्स निर्देशांक कसा आहे, ऋण आणि वाय निर्देशांक पण कसा आहे, ऋण. तर या ठिकाणी मी लिहिलं ऋण आणि इथं पण लिहिलं ऋण है ना. आता ऋण आणि ऋण असलेलं कोणतं चरण आहे बघा, हा चरण आहे 1, 2 आणि हा 3 नंबरचा चरण. म्हणून इथं काय लिहिणार आपण, हे 3 नंबरचं चरण लिहिणार. ठीक आहे, आता ही आकृती आपण फक्त समजण्यासाठी काढली होती, याला सोडून बाकीचं तुम्ही काय करा, वहीमध्ये लिहून घ्या. उदाहरण आहे, खालील बिंदू कोणत्या चरणात असतील. आता बघा, इथं काही बिंदूबद्दलची माहिती दिलेली आहे आणि अशा प्रकारची माहिती असणारे बिंदू कोणत्या चरणात येऊ शकतात ते विचारले. त्याच्या आधी इथं बघूयात आपण, हे एक्स अक्ष आणि हे वाय अक्ष आहे. एक्स अक्षावर उजवीकडे धन संख्या असतात तर डावीकडे काय असतात, ऋण संख्या. वाय अक्षावर धन वरच्या साईडला आणि खालच्या बाजूला ऋण संख्या असतात है ना. आता ह्या अक्षावरून काय होतात, या प्रतलाचे 4 भाग तयार होतात. तर प्रत्येक भागाला आपण चरण म्हणतो. चरण हे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे काय करतात, मोजतात. म्हणजेच कसं, हे चरण 1, त्याच्या इकडच्या साईडला चरण 2, मग हे चरण 3 आणि असं करत चरण 4. तर हे आहेत चरण आणि हे काय दिलेले आहेत, त्यांचे चिन्ह आहेत. म्हणजे एखादा बिंदू दिला असेल तर त्याचा एक्स निर्देशांक धन असेल आणि वाय धन असेल तर हे धन दिलेला आहे आणि तो कुठं असतो, तर चरण 1 मध्ये असतो. तर याच्यावरून आपल्याला कोणतेही बिंदू कोणत्या चरणात असू शकतात हे काढायला सोपं जातं. बघा, पहिलं दिलेलं आहे, ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत. म्हणजेच काय, एक्स निर्देशांक पण धन आणि वाय निर्देशांक पण धन. इथं पाहिलं तर या ठिकाणी दिसतो, म्हणजे हे कुठं असेल, तर चरण 1 मध्ये असेल. तर अशा प्रकारचे सर्व बिंदू ज्यांचे दोन्ही निर्देशक धन असतात ते चरण 1 मध्ये येतील. आता बघा, ज्यांचे दोन्ही निर्देशांक ऋण आहेत, म्हणजेच काय, एक्स निर्देशांक पण ऋण आहे आणि वाय निर्देशांक पण ऋण आहे. तर ऋण असलेलं कुठं आहे, या ठिकाणी, म्हणजे चरण 1, 2 आणि हे चरण 3. तर अशा प्रकारचे सर्व बिंदू ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण असतील तर ते चरण 3 मध्ये येतील. आता ज्यांचा एक्स निर्देशांक धन व वाय निर्देशांक ऋण आहे, तर आधी आपण काय करू, एक्स निर्देशांक धन असलेले पाहू. या ठिकाणी आहे धन आहे ना, 2 ठिकाणी. आणि आपल्याला वाय निर्देशांक ऋण पाहिजे, म्हणजे या ठिकाणी, म्हणजे हे धन ऋण असलेलं कोणतं असेल, चरण 4 असेल. तर या ठिकाणी आपण लिहिणार चरण 4. ठीक आहे, आणि इथं काय, ज्यांचा एक्स निर्देशांक ऋण व वाय निर्देशांक धन आहे. आता एक्स निर्देशांक ऋण कुठं, या ठिकाणी.
ठीक आहे, आणि वाय निर्देशांक धन पण इथंच आहे. म्हणजेच काय, तर अशा प्रकारचे सर्व बिंदू कुठे येणार, चरण 2 मध्ये येतील. 3 नंबरचं उदाहरण आहे, प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा व खालील बिंदू स्थापन करा. तर बघा या ठिकाणी काही बिंदू दिलेले आहेत आणि ते बिंदू आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी जसं दिले ना, निर्देशक पद्धती निश्चित करा, तर असे हे एक्स अक्ष आणि वाय अक्ष आलेख कागदावर काढून आपल्याला ते बिंदू याच्यामध्ये स्थापन करायचे आणि बघायचं आहे की ते बिंदू कोणत्या चरणात असतील. तर बघा पहिला बिंदू काय दिलेला आहे, ऋण 2,4 दिलेला आहे ना. तर आपण काय केलं, सुरुवातीला हे आलेख कागदावर एक्स अक्ष काढलं, हे अशा प्रकारे वाय अक्ष काढलं, जिथं हे दोन्ही अक्ष छेदतात तिथं 0 बिंदू देणार. ठीक आहे, त्यानंतर उजव्या बाजूला धन 1 2 3 असं दिलं, नंतर डाव्या बाजूला काय करणार, ऋण संख्या देणार. वाय अक्षावर पण वरच्या बाजूला धन लिहा आणि खालच्या बाजूला ऋण संख्या लिहा. त्यानंतर पहिला बिंदू जर पाहिला तर त्याचं निर्देशांक किती आहे, ऋण 2 आहे, एक्स निर्देशांक. मग आता एक्स अक्षावर ऋण 2 कुठं आहे, या ठिकाणी. तर इथून एक समांतर रेषा काढायची, कुणाला, वाय अक्षाला. ठीक आहे, आता वरच्या बाजूला काढायचे, खालच्या बाजूला, तर इथून कळतं बघा हे काय आहे, वाय धन 4 आहे ना, वाय निर्देशक. म्हणजेच काय, वरच्या बाजूला काढायची, कुठंपर्यंत काढा, तर हे जे 4 बिंदू दिसतो ना वाय अक्षावर, तिथंपर्यंत आपण काय केली, एक समांतर रेषा काढली, अशा प्रकारे काढली है ना. मग काय करणार, हे जे 4 बिंदू आहे ना वाय अक्षावरील, तिथून पण काय करणार, एक एक्स अक्षाला समांतर रेषा करणार, म्हणजे हे अशा प्रकारे काढली. आता हे दोन्ही रेषा ज्या ठिकाणी छेदतात तर तो छेदनबिंदू म्हणजेच काय असेल, आपला हा यल बिंदू असेल, ऋण 2,4. तर या ठिकाणी आपण काय करणार, हे यल नाव दिलं, ऋण 2,4. बघा कसं ओळखणार आपण, ऋण 2 म्हणजे एक्स निर्देशांक ऋण 2 आणि 4 म्हणजेच काय, वाय निर्देशांक धन 4. आता पुढचा बिंदू बघा काय आहे, 5,6. म्हणजेच काय करणार, एक्स अक्षावर 5 बिंदू कुठं आहे, या ठिकाणी आहे ना. हां, तिथून काय करणार, तर वाय अक्षाला एक समांतर रेषा काढणार, कुठंपर्यंत, तर हे जे धन 6 आहे ना वाय अक्षावर, तिथंपर्यंत. म्हणजेच काय, तर हे 5 नंबरचा जो बिंदू आहे एक्स अक्षावर, तिथून एक समांतर रेषा काढा अशा ठिपक्यामध्ये, आणि हे जे वाय बरोबर 6 आहे ना, इथं वाय अक्षावर 6 नंबरचा बिंदू, तिथून पण एक काय करायची, एक्स अक्षाला समांतर रेषा काढायची अशा प्रकारे. आता ह्या रेषा ज्या ठिकाणी छेदतात, ठीक आहे, तर तो छेदनबिंदू म्हणजेच कोणता, हा बिंदू यम काय आहे, हा 5,6 आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढचा बिंदू आहे ऋण 3,4. म्हणजे एक्स निर्देशक ऋण 3, वाय निर्देशक ऋण 4. तर एक्स अक्षावर ऋण 3 कुठं आहे, या ठिकाणी आहे. तर इथून आपण काय करणार, एक समांतर रेषा काढणार, कुठंपर्यंत काढणार, तर वाय अक्षावर जे ऋण 4 बिंदू आहे ना, म्हणजे खालच्या बाजूला, तिथंपर्यंत काढली है ना. आणि वाय अक्षावर ऋण 4 मधून पण एक समांतर रेषा काढा, एक्स अक्षाला कुठंपर्यंत काढणार, तर हे आहे ना वरची रेषा आली होती ऋण 3 मधून, तर तिथंपर्यंत काढली. हा छेदनबिंदू कोणता असेल, तर यन असेल, ऋण 3, ऋण 4. तर इथे लिहिलं आपण ऋण 3, ऋण 4. आता पुढचा बिंदू बघा कोणता आहे, 2, ऋण 3. तर 2 आहे या ठिकाणी एक्स अक्षावर, ऋण 3 आहे या ठिकाणी. तर 2 मधून एक वाय अक्षाला समांतर रेषा काढा ऋण 3 पर्यंत, आणि ऋण 3 मधून एक एक्स अक्षाला समांतर रेषा काढा. तर या रेषा जिथं छेदतात तर तो बिंदू असेल पी, 2, ऋण 3 असेल. पुढचा बिंदू आहे 6, ऋण 5. आता 6 म्हणजेच काय, तर हा धन आहे ना, म्हणजे एक्स अक्षावर धन 6 कुठं आहे, या ठिकाणी. तर इथून आपण काय करणार आहे, समांतर रेषा काढणार वाय अक्षाला, कुठंपर्यंत, तर ऋण 5 या बिंदूपर्यंत. म्हणजे ऋण 5 कुठं आहे, या ठिकाणी. म्हणजे इथून एक खालच्या बाजूला समांतर रेषा काढा अशा प्रकारे, हां, आणि ऋण 5 मधून पण एक समांतर रेषा काढून घ्या. तर आता या ठिकाणी हे दोन्ही रेषा छेदतात, तर तो बिंदू असेल क्यू, 6, ऋण 5. तर इथे नंबर देणार क्यू 6, हे ऋण
5. ठीक आहे. आता पुढचा बिंदू बघा कोणता आहे, यस 7,0 आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस पण एखाद्या बिंदूच्या निर्देशांकापैकी एखादा निर्देशांक 0 असेल तर तो बिंदू अक्षावर असतो. ठीक आहे. म्हणजे आता बघा आपण काय पाहणार या ठिकाणी, कोणता निर्देशांक 0 आहे, तर हा y निर्देशांक 0 आहे. म्हणून हा बिंदू x अक्षावर आहे. कुठं आहे, तर x बरोबर 7 या ठिकाणी आहे. म्हणून या ठिकाणी मी काय करणार बघा, हा जो आहे ना 7 नंबर, तर या ठिकाणी यस हे नाव देणार आणि त्याचे निर्देशांक असतील 7,0. आता या ठिकाणी पण बघा कोणता x निर्देशांक 0 आलाय, म्हणजे हा बिंदू y अक्षावर आहे आणि कुठे आहे, -5 या ठिकाणी. म्हणजेच हे असेल कोणता बिंदू आहे, टी बिंदू आहे. टी कोणता, 0,5. तर अशा प्रकारे हे सर्व बिंदू स्थापन झाले